कला ही माणसाला उपाशी मरून देत नाही. आयुष्यभर काही ना काही त्याच्यापुरतं तरी कला असलेला माणूस पोट भरू शकतो. ही गोष्ट समजून माझ्या आजोबांनी मला लहानपणी वारकरी संप्रदायामध्ये टाकण्याचा निर्णय घेतला. टाकण्याचा इन द सेन्स मला क्लासेस लावून दिले आणि ते क्लासेस लावल्यानंतर मी तिथे पखवाज, तबला, हार्मोनियम, मेजरली मी पखवाज प्लेयर म्हणून तिथे ॲडमिशन घेतलं होतं. तर पखवाज मी शिकल्यामुळे मला स्कूलमध्ये एक अटेन्शन मिळालं की हा मुलगा म्युझिक याच्यामध्ये इंटरेस्टेड आहे, याला पखवाज ढोलकी वाजवता येते. आणि हे नोटीस झाल्यानंतर मला माझ्या स्कूलच्या सरांनी तबला देखील शिकवला. सो मला तो वारकरी संप्रदायामध्ये जाण्याचा डिसिजनने मला तबला देखील शिकवला, जे की मला इमॅजिन केलं नव्हतं. आणि ह्याच स्किलमुळे माझ्या लाईफमध्ये काय इम्पॅक्ट पाडला गेला आणि आत्तापर्यंत मला काय काय बेनिफिट्स अनुभवायला मिळाले, जे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आणि एक्स्ट्रा स्किल्स लर्न केल्यानंतर तुम्हाला देखील माझ्यासारखे बेनिफिट्स मिळू शकतात, जे की तुम्हाला माझे लाईफ एक्सपिरियन्सेस लिसन करून अगदी. नंबर फर्स्ट इज अनयुज्युअल अटेन्शन. जेव्हा केव्हा मी अननोन प्लेसेसमध्ये जायचो स्कूलमध्ये असताना, तेव्हा मला अननोन पीपल, सर म्हणा, विद्यार्थी म्हणा, नोटीस करायचे आणि आवर्जून माझ्याकडे यायचे. ते मला त्यांच्या ग्रुपमध्ये ठेवायला प्रेफर करायचे. सो हा माझा एकदम लकी मानतो मी माझ्या या स्किल लर्न केल्यामुळे. माझ्या स्वतःला आणि माझ्या बाबांना देखील धन्यवाद, कारण ते जर मी लर्न केलं नसतं तर मला असे जे अननोन पीपल्स आहे, ज्यांना मी स्वतःहून कधीच ॲप्रोच केलं नाही, फक्त बघितलेलं, ते मला स्वतःहून येऊन ॲप्रोच करताय. दॅट्स वॉज द अमेझिंग फिलिंग, जेव्हा ते मला स्वतःहून अप्रोच करता आणि मला त्यांच्या ग्रुपमध्ये ठेवायला प्रेफर करता. इन्सिडेंट सांगतो. आमच्या स्कूलमध्ये टीचर्स डे सेलिब्रेट करायचा होता आणि टीचर्स डे सेलिब्रेट करायच्या वेळेस म्युझिक टीचरची कमी होती आणि म्युझिक टीचरची कमी असल्यामुळे सरांना जे फर्स्ट विद्यार्थी माइंडमध्ये क्लिक झाला, आमचे प्रिन्सिपल सर होते, तो विद्यार्थी मी होतो. आणि सरांनी मला स्पेशली एका मुलाला वर्गात बोलवायला पाठवलं आणि तो मुलगा मला बोलवतो, बरकले तुला बोलवलं आहे. मी ऑफिसमध्ये जातो आणि सर मला डायरेक्टली ॲप्रोच करता की हे बरकले, तू उद्यापासून डायरेक्टली म्युझिक टीचर बनून वर्गात यायचं आहे, स्कूलमध्ये यायचं आहे आणि तुला टीचर बनण्याची संधी मिळालेली आहे. सो तो जो फिलिंग होता, जो की मी न ॲप्रोच करूनसुद्धा मला संधी अशी चालत आली माझ्याकडे टीचर्स डेला टीचर बनण्याची, ॲज अ म्युझिक का होईना, ती अमेझिंग होती. आणि हे आहे एक इन्सिडंट. असे बरेच इन्सिडंट मी सांगू शकतो की जेणेकरून मला स्पेशली अटेन्शन देण्यात आलेलं. जेव्हा केव्हा आमच्या गावामध्ये किंवा स्कूलमध्ये फंक्शन्स व्हायचे, तेव्हा नेहमी जेव्हा केव्हा म्युझिकचा विषय निघायचा तेव्हा मला आवर्जून बोलावलं जायचं. तबला वाजवायला देखील आमच्या गावामध्ये कोणीच नव्हतं जो की तबला वाजवू शकत होता माझ्याशिवाय. तर मला नेहमी त्या कार्यक्रमांमध्ये बोलावलं जायचं. आणि इवन दो म्हणजे सिनियर्स, जे माझे सिनियर स्टुडंट्स होते, ते देखील मला जस्ट चालता बोलता हाय वर्गले कसं काय, म्हणजे असे अटेन्शन द्यायचे, ज्यांना मी कधीही बघितलं नाही. मी डेली बघायचो, बट ज्यांना मी कधी ॲप्रोच केलं नाही स्वतःहून, ज्यांना मी कधी असं वाटलं नाही की यार मला हे फ्रेंड म्हणून पाहिजे आहे, ते स्वतःहून मला अटेन्शन द्यायला लागले. सो नंबर फर्स्ट इज अनयुज्युअल अटेन्शन, जे की तुम्हाला नक्की नो डाऊट नक्की मिळेल जर तुम्ही एक्स्ट्रा स्किल्स लर्न केला. नंबर सेकंड इज कॉन्फिडन्स. आता जेव्हा केव्हा मी इतर अनेक कार्यक्रमांना परफॉर्म करायला जायचो, तेव्हा मला जेव्हा केव्हा मी इतर कार्यक्रमांना परफॉर्म करायला जायचो, तेव्हा मी फेस करायचो बरेच साऱ्या पब्लिक्सला. तर एवढी पब्लिक फेस केल्यानंतर ओव्हर द पिरियड ऑफ टाईम माझ्या ज्या सोशल स्किल्समध्ये इम्प्रूव्हमेंट झाली, किंवा मला जे पब्लिक फेस करायचं फेअर होतं, ते पूर्णपणे ओव्हर द पिरियड ऑफ टाईम विविध कार्यक्रम करत कीर्तनामध्ये मागं टाळ घेऊन का होईना उभं राहून बरेच पब्लिक दिसायचे मला कीर्तनकारापुढे बसलेली. तेव्हा देखील माझ्या मनामधील पब्लिक फिअर कमी होण्याचं एक वाटा असायचा. त्या कीर्तनातला देखील स्टेजमध्ये देखील मला दररोज लिटरली दररोज मी असेंब्लीमध्ये असायचो. जरी माझा तबला प्लेचा रोल असो किंवा माईक सेटअप वगैरेसाठी मला प्रेफर केलं जायचं. माईक सेटअप जाऊ दे, फक्त मी तबला शिकलो जस्ट बिकॉज आय लर्नड द स्किल विच इज एक्स्ट्रा. तबला किंवा पखवाज, ढोलकी, ह्यामुळे मला डेली असेंब्लीवरती ठेवायला प्रेफर करायचे सर. आणि
आणि त्या गोष्टीमध्ये ओव्हर द पिरियड ऑफ टाईम रिपीट करत माझ्यामध्ये जो कॉन्फिडन्स बिल्ड झाला, त्या कॉन्फिडन्समुळे मी आता स्पीच द्यायला घाबरत नाही आहे, स्टेज परफॉर्मन्स द्यायला घाबरत नाही आहे, नवीन स्ट्रेंजर्सला ॲप्रोच करायला घाबरत नाही आहे. सो हा बेनिफिट मी लिटरली अनुभवलेला आहे जेव्हा मी माझ्या लाईफमध्ये ही एक्स्ट्रा स्किल्स इम्प्लिमेंट केल्या. सो द नंबर 3rd पॉईंट इज डिफरंट कम्युनिटीज. माझ्या ह्या स्किलमुळे डिफरंट कम्युनिटीज बिल्ड झाल्या, ज्या की वारकरी संप्रदायातल्या होत्या. आणि वारकरी संप्रदायातल्या अनेक कार्यक्रमांना मी जेव्हा व्हिजिट करायचो तेव्हा त्या कार्यक्रमाच्या रिलेटेड किंवा त्या कार्यक्रमामध्ये जे काही मला लोक भेटत गेले त्या लोकांची ऑटोमॅटिक ओळख बनत गेली. मला विविध लोकांचे पर्स्पेक्टिव्ह कळत गेले, समाजामध्ये वावरायचं कसं ते हळूहळू मी म्हणत नाही आता मी एकदम समाजामध्ये वावरायला प्रो मुलगा आहे, बट जी काही थोडी का होईना इम्प्रूव्हमेंट झाली असेल ती माझी इम्प्रूव्हमेंट ह्या डिफरंट कम्युनिटीमध्ये स्टेज परफॉर्मन्स केल्यामुळे किंवा कार्यक्रम हँडल किंवा कार्यक्रमांमध्ये परफॉर्म केल्यामुळे माझी कनेक्शन्स बनत गेले, माझे डिफरंट कम्युनिटीज असे काही फ्रेंड्स बनत गेले. जेव्हा मी आमच्या गावामध्ये वारकरी शिबिर भरायचं त्यावेळेस माझे अनेक फ्रेंड्स बनत गेले जे की अजून देखील माझ्या टचमध्ये चांगल्या प्रकारे आहे. आणि आय बिलीव्ह की ते ओव्हर द लाईफ टाईम फार चांगले आमचे रिलेशन्स बनून राहतील. सो हा देखील प्लस पॉईंट तुम्ही अनुभवू शकता जेव्हा तुम्ही नवीन स्किल्स लर्न करता ज्या की सोशल गोष्टींशी निगडीत आहे. तर नंबर 3rd पॉईंट इज म्युझिक इंटरेस्ट. काय झालं कसंही असो पण मी माझ्या बाबांच्या ॲडवाईस थ्रू शिबिरामध्ये गेलो म्युझिकच्या, बट मला आधीच इंटरेस्ट नव्हता. मी माझ्या विलने गेलेलो नाही, बट जरी मी माझ्या विलने नाही गेलो तरी देखील बाबांच्या फोर्सनी का होईना मी म्युझिक शिकलो आणि म्युझिकमध्ये माझा ओव्हर द पिरियड ऑफ टाईम इंटरेस्ट बनत गेला. आणि आत्ता जेव्हा केव्हा मी म्युझिक ऐकतो तेव्हा माझा म्युझिक ऐकण्याचा जो ॲप्रोच असतो तो टोटली डिफरंट असतो. मी अजून गोष्ट एक्सपिरियन्स केली की माझा क्लासिकल म्युझिककडे जो आधी माझ्या मनामध्ये क्लासिकल म्युझिकबद्दल पूर्ण झिरो नॉलेज होतं. मला क्लासिकल म्युझिक म्हणजे एकदम बकवास वाटायचं, काय हॅ हू काय गाता येते, अगदी बोर वाटायचं, जसं की नॉर्मल पीपल्सला आजकाल वाटतं. नॉर्मल पीपल्स म्हणजे ज्यांना म्युझिक किंवा क्लासिकल म्युझिकमध्ये नॉलेज नाही त्यांना वाटतं की काय बकवास चालला आहे, काय ओरडताय इवळताय इन द गावठी टर्म्स. बट ते जो इंटरेस्ट आहे माझा क्लासिकल म्युझिकचा तो देखील डेव्हलप झाला. आणि क्लासिकल म्युझिकमध्ये इंटरेस्ट डेव्हलप झाल्यानंतर जी लिसनिंग फील आहे तो मी डिफरंट पर्स्पेक्टिव्हनी एक्सपिरियन्स करायचा प्रयत्न नेहमी करत असतो. आणि तो मला असं वाटतं की फक्त एक्स्ट्रा स्किल्स लर्न केल्यामुळेच आलेलं आहे. आणि आय फील लकी की मी एक्स्ट्रा स्किल्स जसं की तबला, पखवाज, हार्मोनियम या बेसिक नॉलेज आहे मला बऱ्यापैकी आहे. सो हे लर्न केल्यामुळे मला जी म्युझिक टेस्ट भेटली ती डिफरंट अँगल भेटला ती म्युझिक टेस्ट एक्सपिरियन्स करण्याची. सो यस, हे होते 4 प्रमुख पॉईंट्स जे की मी आत्तापर्यंत एक्सपिरियन्स केले जेव्हा मी ह्या सोशल रिलेटेड स्किल्स लर्न केल्या. सो आय सजेस्ट यू गाईज की तुम्ही देखील या स्किल्स लर्न केल्याने ज्या की थोड्याशा हटके आहे, ज्या तुमच्या ॲकॅडमिक सिलेबसला थोड्याशा ट्रॅक बदलून आहे, बट तुम्हाला ह्या लर्न केल्याने असं नाही वाटणार की मी काही वेगळंच करतो आहे. तुम्हाला डेफिनेटली याचा तुमच्या सोशल लाईफवरती प्रामुख्याने बेनिफिट्स एक्सपिरियन्स करायला भेटतील. जसे की मला आत्तापर्यंत सांगून तुम्हाला कळलंच असेल की मला देखील बरेच काही एक्सपिरियन्सेस आणि बेनिफिट्स तुम्ही इमॅजिन करा ना, तुमच्याकडे संधी अशी चालून येते आणि त्याच्यापेक्षा काय भाग्य असावं माणसाचं. सो दॅट वॉज ऑल फॉर दिस व्हिडिओ. हेच मला सांगायचं होतं की तुम्ही एक ॲकॅडमिकच्या झोनमध्ये थोडंसं आऊट होऊन एक्स्ट्रा स्किल्स लर्न करण्याकडे, ज्या स्किल्स तुमच्या सोशली रिलेटेड आहेत त्या स्किल्सकडे इन्व्हेस्ट जर केला टाईम तर तुमच्या लाईफमध्ये तो डिसिजन सर्वात वरची डिसिजन असेल आणि ती जी टाईममध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट असेल ती तुम्हाला बेस्ट रिटर्न्स लाईफ टाईम देत असेल. सो दॅट वॉज ऑल फॉर दिस व्हिडिओ. थँक्यू.